कविता पाहिल्यानंतर आता आपण कवितेच्या मार्जिनमध्ये असणारे काही क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स काय आहेत ते वाचून त्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्याची उत्तरं काय असू शकतात या संबंधी चर्चा करणार आहोत. हे सर्व प्रश्न तुम्ही वहीमध्ये सुद्धा लिहून काढले तर ते फायद्याचं ठरणार आहे. म्हणून आपण आता हे मार्जिन क्वेश्चन्स बघणार आहोत. झटपट बघणार आहोत, अगदी थोड्या वेळामध्ये. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम? या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे. द एज ग्रुप म्हणजे ऑफ द स्पीकर म्हणजे इथं जे कवितेमध्ये बोलणारी मुलगी आहे, प्रार्थना करणारी जी मुलगी आहे, तिचं साधारण वयोगट काय आहे ते विचारलेलं आहे. आता तिथं कवितेच्या शीर्षकामध्येच टीनेजर्स प्रेयर असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आहे द एज ग्रुप ऑफ द स्पीकर. या कवितेमध्ये प्रार्थना देवाकडे करणाऱ्या व्यक्तीचा वयोगट इज बिटवीन 13 to 19 इन द पोयम. तो एज ग्रुप काय? 13 to 19, 13 ते 19 हा एज ग्रुप आहे. तर त्याचं उत्तर कसं लिहिलेलं आहे नीट बघा पुन्हा. उत्तर लिहिताना त्यांनी काय केलेलं आहे बघा. द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इज बिटवीन 13 to 19 इन द पोयम. म्हणजे फक्त आपल्याला बाहेरचे शब्द त्यांनी कोणते घेतलेले आहेत? 13 to बिटवीन 13 to 19 आणि बाकी सर्व शब्द आपण प्रश्नामधले घेतले. म्हणजे उत्तर लिहिताना आपल्याला इथं उत्तर जर शब्दामध्ये लिहायचं म्हटलं तर फक्त उत्तराचा भाग आहे बिटवीन 13 to 19. आपण यानंतर पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक? स्पीकरला कोणते डिसिजन्स घ्यावे लागतात? डिसिजन्स म्हणजे निर्णय. म्हणजे टीनेजमधली जेवढी मुलं असतात, आता हे कसं आहे प्रातिनिधिक स्वरूपात टीनेजमधल्या सर्व मुलांनी देवाकडे केलेली ही प्रार्थना आहे. तर 13 to 19च्या एजमध्ये या मुलांना प्रेरणादायी विचार मिळाले पाहिजेत आणि त्यांचं मन तेवढं ताकदवान बनलं पाहिजे. यासाठी ती जी चित्रामध्ये दाखवलेली मुलगी आहे 13 ते 19 वयोगटातली, ती मुलगी म्हणते डिसिजन्स काही केलेले असले पाहिजेत. म्हणजे काय तर माझ्या मनाचा ठामपणा वाढला पाहिजे. या कालखंडामध्ये निर्णय घेणं तसं जमत नाही आणि पक्का निर्णय घेणं तर खूपच कठीण असतं आणि त्याप्रमाणे आपण पुढं त्या निर्णयाप्रमाणे वर्तन करणंही कठीण असतं. म्हणून तिथं विचारलेलं आहे व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक? कोणते डिसिजन्स घेतले पाहिजेत? द स्पीकर हॅज टू डिसाइड विच रूट टू टेक इन लाईफ इन ऑर्डर टू फाइंड सक्सेस. निर्णय असा झाला पाहिजे विच रोड मार्ग निवडायचा आहे आपल्याला. आता मार्ग निवड कशी पाहिजे? असा रोड विच रोड टू टेक इन लाईफ इन ऑर्डर टू फाइंड सक्सेस. म्हणजे सक्सेस आपल्याला शोधता येईल ज्या मार्गानं, तो मार्ग आपल्याकडून निवडला गेला पाहिजे. द स्पीकर हॅज टू डिसाइड विच रोड टू टेक इन लाईफ इन ऑर्डर टू फाइंड सक्सेस. आणि हा निर्णय झाला पाहिजे कोणता रोड निवडला पाहिजे. रोड दोनच आहेत, राईट अँड रॉंग. राईट म्हणजे योग्य आणि रॉंग म्हणजे चुकीचा. म्हणजे तात्पुरत्या कुठल्या तरी प्रलोभनासाठी, टेम्पटेशनसाठी जर तुम्ही चुकीचा मार्ग निवडला तर भविष्यकाळ तुमचा सक्सेसफुल असणार नाही. म्हणून रोड निवडण्याचा हा डिसिजन आहे. अँड टू ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट विल लीड टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि दुसरा एक रोड आहे, ट्रॅव्हल डाऊन तुम्ही करत जायला चुकीच्या मार्गाने गेला आणि तो रोड जर डार्कन रोड असेल, ब्राईट रोड नसेल, योग्य मार्ग नसेल, त्याला डार्कन्ड रोड म्हटले. इथं डार्कन रोड म्हणजे रॉंग वे इन लाईफ. मग त्या डार्कन रोडनं जर तुम्ही गेला दॅट विल लीड टू ग्रेट डिस्ट्रेस आणि तो मार्ग तुम्हाला निश्चितच तुमच्या अपयशाकडे घेऊन जाणार आहे. अपयश म्हणजे दुसरं काय नसतंय, फक्त जीवन हे
अतिशय वाईट स्वरूपाचं तुम्हाला प्राप्त होणार. मग रोड राईड चूज करायचा का रॉंग चूज करायचा एवढाच प्रश्न आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डज इच न्यू डे फेच. प्रत्येक दिवशी नवीन दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येतो. फेच म्हणजे घेऊन येतो, ब्रिंग म्हटलं तरी चालेल इथं. व्हॉट डज इच न्यू डे, प्रत्येक नवा दिवस. इच न्यू डे, प्रत्येक नवा दिवस. इच न्यू डे म्हणजे प्रत्येक नवा दिवस. फेच म्हणजे काय, घेऊन येतो. तर हे नवा दिवस तुमच्या जीवनामध्ये जो उगवतो दररोज, तो काय घेऊन येतो. आणि स्पेशल टीनेजमध्ये 13 to 19 इयर्स एज बघा आता काय घेऊन येतो. ईच न्यू डे फेचेस न्यू बिगिनिंग्स अँड डिसिजन्स मस्ट टेक. ईच न्यू डे, प्रत्येक नवा दिवस, फेचेस न्यू बिगिनिंग्स, तो काय घेऊन येतो, नवी सुरुवात घेऊन येतो. अँड डिसिजन्स मस्ट मेक, आणि नवी सुरुवात असल्यामुळं तुमचे डिसिजन्स झाले पाहिजेत. म्हणजे त्या दिवसाच्या संबंधानं तुम्ही राईट आणि रॉंगचे डिसिजन केले पाहिजेत. मग दिवसामध्ये कोणत्या राईट गोष्टी केल्यानंतर तुम्ही राईट मार्गाला राहाल, त्या गोष्टींचा डिसिजन तुमच्याकडून झाला पाहिजे. म्हणून प्रत्येक दिवस हा न्यू बिगिनिंग्ज आणतो आणि नव्या या सुरुवातीला दिवसाच्या तुम्हाला डिसिजन्स घ्यायचा असतो. आणि तो डिसिजन 2 प्रकारचा असतो, राईट आणि रॉंगचा. मग तुम्ही राईटचा डिसिजन घ्यायला पाहिजे, असं इथं कवीचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे. चौथा प्रश्न बघा, फोर्थ क्वेश्चन, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. वी शुड से नो वेन टेम्पटेशन कम्स इन आवर वे. आता इथं प्रश्न नीट समजून घ्या. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. टेम्पटेशनला तुम्ही रिॲक्ट कसं केलं पाहिजे. रिॲक्ट करणं म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे, तुमचा रिस्पॉन्स त्या संबंधी काय असला पाहिजे. आता रिस्पॉन्स कसा असला पाहिजे, तर टेम्पटेशन म्हणजे काय ते नीट समजून घ्या. टेम्पटेशन मीन्स विश तयार होते आपल्या मनामध्ये, डिझायर तयार होती, इच्छा तयार होती टू डू रॉंग अनवॉन्टेड थिंग. जी करायला नाही पाहिजे ती गोष्ट करावीशी वाटते मनामध्ये. म्हणजे समजा गुटखा खावासा वाटतो, इट इज अ रॉंग थिंग, बट वी इन द कंपनी ऑफ बॅड बॉईज ऑर गर्ल्स वी वॉन्ट टू ईट गुटखा. मग हे टेम्पटेशन झालं. पण आपण योगासनाचा निर्णय घेतला आणि तो करायला उत्सुक राहिलो तर ते टेम्पटेशन नाही, ती डिझायर आहे, ती विश आहे, ती इच्छा आहे चांगल्या स्वरूपाची. गुड रोड आहे तो. आणि टेम्पटेशनचा ऑलवेज बॅड रोड असतो. पण टेम्पटेशनला रिॲक्ट कसं केलं पाहिजे तुम्ही, अशा प्रसंगी वी शुड से नो वेन टेम्पटेशन कम्स इन आवर वे. आपल्या मार्गामध्ये टेम्पटेशन आल्यानंतर वी शुड से नो, आपण काय म्हटलं पाहिजे, नो म्हटलं पाहिजे. लक्षात घ्या, हे टेम्पटेशनचा अर्थ नीट लक्षात घ्या. हे टेम्पटेशनला आपण नो म्हणायचं आहे, येस म्हणायचं नाही. का, टेम्पटेशन इज नॉट गुड थिंग इन लाईफ. कारण अशा प्रकारे चुकीच्या गोष्टींना बळी पडणं, विक्टीम फॉर बॅड थिंग्स, म्हणजे विक्टीम म्हणजे बळी पडणं. कशासाठी तुम्ही बळी पडताय, वाईट गोष्टी करण्यासाठी. मग त्या गोष्टी कुठल्याही प्रकारे आपल्याकडून घडणार नाही, त्यासाठी नो म्हणायचं. नो म्हटलं की टेम्पटेशन तुमच्या जीवनामध्ये राहणारच नाही, मग टेम्पटेशनपासून तुम्ही दूर राहाल. 5वा प्रश्न बघा, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर wish to see in himself at the end of his teens. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? म्हणजे टीन एजच्या एंडला, म्हणजेच काय 13 एजला सुरू होते, मग 18-19 इयर्स ज्यावेळेस तुम्ही तिथं पोचता त्यावेळी व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश. मग या कवितेचा कवी आहे, तिथं स्पीकर म्हणजे ह्या पोएटच आहे खरं तर, त्या मुलीच्या रूपानं कवीच बोलतोय त्याच्या भावना. पण या कवीला कोणता इफेक्ट अपेक्षित आहे, विश टू सी, त्याला पाहायला कुठला इफेक्ट मिळाला पाहिजे. विश टू सी इन हिमसेल्फ, त्याच्यामध्ये म्हणजे कुणामध्ये, त्या मुलामध्ये. किती वर्षाच्या,
18 or 19 years ओल्डच्या ॲट द एंड ऑफ हिज टीन्स म्हटलेलं आहे. म्हणजे त्या टीनेजच्या शेवटच्या 2 वर्षामध्ये कोणता बदल दिसला पाहिजे. द स्पीकर विशेष that his life has lived its very best with the Lord walking next to him. हा स्पीकर आहे. स्पीकर म्हणजे ती मुलगी आहे. ती मुलगी म्हणजेच हा कवी आहे. कवी त्या मुलीच्या रूपानं बोलतोय. तो काय म्हणतो, काय तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे 18-19 वर्षी टीनेज संपते त्यावेळी ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. काय म्हटलेलं आहे, ॲट द एंड ऑफ च्या शेवटी, ॲट द एंड ऑफ हिज टीन्स और हर टीन्स, तिच्या किंवा त्याच्या या टीनेजच्या एंडला काय बदल असला पाहिजे, परिणाम काय दिसून आला पाहिजे. द स्पीकर विशेस दॅट हिज लाईफ हॅज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ द लॉर्ड वॉकिंग नेक्स्ट टू हिम. लॉर्ड त्याच्या समीर चालतोय आणि त्याला दिशा दाखवतोय आणि तो बेस्ट लाईफ जगलेला असला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामधल्या सर्व गुणांना त्याने वाव दिलेला असेल. असं बेस्ट त्याच्यामधून बाहेर पडलं पाहिजे, बरोबर. आणि लॉर्ड वॉकिंग नेक्स्ट टू हिम, इथं लॉर्ड म्हणजे काय, द लॉर्ड त्याच्याच पुढं चालत राहिला पाहिजे आणि तो त्याच्या पाठीमागे गेला पाहिजे. म्हणजे काय, लॉर्ड म्हणजे दुसरी तिसरी कुठली गोष्ट नसून ती राईट रोड आहे ना तुमच्या जीवनामधला, योग्य मार्ग आहे ना, तोच लॉर्ड आहे खऱ्या अर्थानं. रॉंग थिंग या लॉर्ड असू शकत नाही. तो डेमन असणार आहे, राक्षस असणार आहे, तुम्हाला तो दुःखाकडे घेऊन जाणार आहे. मग हा लॉर्ड म्हणजे राईट रोड लक्षात घ्या. तर तो तुमच्या पुढं चालत राहतो, त्या मार्गाने तुम्ही जाता. हा इफेक्ट तुमच्या जीवनामध्ये घडून आला पाहिजे. 18 बेस्ट लाईफ जगता आलं पाहिजे. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी, कोणत्या स्थितीमध्ये त्याची बॉडी राहिली पाहिजे. द पोएट विशेस टू मेंटेन अ क्लीन अँड फिट बॉडी, क्लीन शुद्ध अँड फिट आणि तंदुरुस्त बॉडी त्याला लाभली पाहिजे. दॅट इज फ्री फ्रॉम एनी टेम्पटेशन्स, कुठल्याही लोभाला बळी पडता कामा नये. टेम्पटेशन म्हणजे लोभ होणे कुठल्याही वाईट गोष्टींचा, त्याला टेम्पटेशन म्हणायचं, दुसरं काय नाही. टेम्पटेशन म्हणजे चुकीच्या मार्गाचा, चुकीच्या गोष्टींची इच्छा निर्माण होणे. तर ते टेम्पटेशनपासून फ्री असली पाहिजे तुमची बॉडी, म्हणजे व्यसनापासून फ्री असली पाहिजे. काही मित्रांच्या नादानं काही जण सिगारेट ओढतात, इट इज टेम्पटेशन. काहीतरी म्हणणार हे मस्त आहे, काहीतरी चांगलं आहे, तर होतंय, मादक आहे, नाही जमणार ते. बिकॉज टेम्पटेशन्स कम इन द वे इन द पोएट ग्रोज अप. कारण याच प्रकारच्या गोष्टी टेम्पटेशनमुळं त्याला, जेव्हा तो मोठा होतो त्यावेळी त्या गोष्टी त्याला मार्गामध्ये आडव्या येतात, त्याची प्रगती खुंटवतात. म्हणून बिकॉज टेम्पटेशन कम इन द वे इन द पोएट ग्रोज अप, कारण त्या सवयी पुढे चालू राहतात आणि बरोबर त्याला या सवयीमधून मुक्ती मिळत नाही आणि त्याचं उग्र स्वरूप त्याचं लाईफ काय करतं, डॅमेज करतं, रुईन करतं, नाश करतं त्याच्या लाईफचा पुढच्या. म्हणून टीनेजमध्ये बॉडी क्लीन आणि फिट असली पाहिजे, फ्री फ्रॉम टेम्पटेशन असली पाहिजे. का टेम्पटेशन्स, कारण कम इन द वे इन द पोएट ग्रोज अप, जेव्हा तो वयानं वाढतो त्यावेळी त्या गोष्टी त्याला खूपच त्रासदायक ठरतात. आणि मग या त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टी कशासाठी या टीनेजमध्ये तुम्ही येऊ देता, त्या नाकारा. से नो टू टेम्पटेशन. पुढचा क्वेश्चन बघा. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. द पोएट विशेस फॉर द कंपनी ऑफ द लॉर्ड इन द वॉक ऑफ लाईफ. द पोएट विशेस फॉर द कंपनी ऑफ द लॉर्ड. कोणाची कंपनी पाहिजे त्याला, तर लॉर्डची पाहिजे. इन द वॉक ऑफ लाईफ, त्याच्या जीवनामध्ये तो चालत असताना त्याची कंपनी कोण असलं पाहिजे, लॉर्ड असलं पाहिजे. म्हणजे काय हो, गुड रोड असला पाहिजे, गुड थिंग्स असले पाहिजे, गुड पीपल असले पाहिजेत, गुड थॉट्स असले पाहिजेत, त्यालाच लॉर्ड म्हणतात. राईट थिंग्स, एव्हरी राईट थिंग इज लॉर्ड आणि एव्हरी रॉंग थिंग इज ॲब्सेन्स ऑफ द लॉर्ड. त्या देवाचं तिथं अस्तित्व संपतं, असं आहे ते.
त्यामुळं तुमच्या कंपनीमध्ये सातत्यानं कोण पाहिजे? द लॉर्ड पाहिजे. लॉर्ड म्हणजे तो प्रत्यक्षात येणार नाही. कशाच्या रूपाने येईल? गुड थॉट्स, गुड डीड्स, गुड बिहेवियर या रूपानं तो येईल. तर इथं काय नेक्स्ट काय ॲक्टिव्हिटी बघा. इन इंग्लिश वर्कशॉप अनदर ॲक्टिव्हिटी हिअर वी हॅव सीन क्वेश्चन्स इन द मार्जिन. मार्जिनमधले प्रश्न पाहिले की नाही आपण आता सर्व बाजूचे, तेही महत्त्वाचे आहेत कारण तुम्हाला त्याच्यामधून अर्थ बराचसा कवितेचा स्पष्ट होतो. इथं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. नीट शब्द बघा. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. मग हा शब्द कायमचा लक्षात ठेवायचा. मग अल्टरनेटिव्हवरती कुठला येऊ द्या तुम्हाला प्रश्न. तुम्हाला खाली 2-3 पर्याय दिलेले असतील आणि ते 2-3 पर्याय जे असतात त्याच्यामधला एक पर्याय निवडायचा असतो. अल्टरनेटिव्ह शब्द नीट लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू द पोएट, न्यू बिगिनिंग्ज आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. अकॉर्डिंग टू द पोएट, न्यू बिगिनिंग्ज आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. मग इथं काय? पोएटच्या मते नवीन सुरुवात, प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो. प्रत्येक दिवस हा नवा दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो. मग इथं न्यू बिगिनिंग्ज, न्यू एंडिंग्ज. इथं न्यू बिगिनिंग्ज उत्तर आहे. बरोबर का? We must decide to take the road which leads to great distress or great success. आता इथं उत्तरच दिलेलं आहे. कुठं आपला रोड आपल्याला घेऊन गेला पाहिजे? कुठं नेलं पाहिजे त्या रोडनं? वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड. आपण तो रोड डिसाईड केला पाहिजे, ठरवला पाहिजे. टू टेक द रोड विच लीड्स टू, तो रस्ता जो आपल्याला कुठं घेऊन जातो? ग्रेट सक्सेस का डिस्ट्रेसकडं? डिस्ट्रेसकडं घेऊन जाणारा रस्ता तुम्हाला कोणालाही आवडणार नाही कारण तो त्रासदायक, दुःखी, अपयशी रस्ता आहे. मग अपयशाचा मार्ग पाहिजे तुम्हाला डिस्ट्रेसचा का सक्सेसचा पाहिजे? डिस्ट्रेस आणि सक्सेसमधला फरक लक्षात आल्यावर कोणी म्हणणार नाही मला डिस्ट्रेसचा द्या मार्ग. म्हणून ग्रेट सक्सेस. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. राईट आणि माईट ऑप्शन्स आहेत आणि उत्तर आहे राईट, पण अर्थ नीट लक्षात घ्या. उगीच काही लिहायचं नाही. समजल्याशिवाय, मिनिंग कळाल्याशिवाय कुठलीही कृती कधीही करू नका. मार्काचा विचार करू नका. फक्त तुम्हाला समजलं तरच तुम्ही ते योग्य उत्तर लिहू शकता कारण तो समजण्याला तुमच्या मार्क आहे. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम. पोएट प्रे करतो लॉर्डला, देवाला, की त्याला मदत कर. स्टँड फॉर व्हॉट इज राईट. कोणाच्या बाजूला उभं राहण्याची त्याला राहण्यासाठी मदत कर. माईट का राईट म्हणजे बडी तो कानपिढी माहिती आहे तुम्हाला, माईट. मग अशा माईट शक्तीच्या चुकीच्या बाबींच्या मागं उभं राहावं का राईटच्या मागं? म्हणजे इथं माईटच्या मागं तुम्ही उभं राहू नका. कोणी तुम्हाला शक्तिशाली वाटलं, तिथं तुम्हाला वाटतंय हे शक्तिमान आहे म्हणून तो योग्य आहे, तर त्याच्या मागं राहू नका. राईटच्या बाजूला राहा. राईट म्हणजे योग्य गोष्टींच्या. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. आता हे वर्स्ट आहेत का इयर्स? नाहीत, कारण टीनेज इयर्समध्ये तर पाया घातला जातो जीवनाचा. मग ती बेस्ट असणार का वर्स्ट असणार? वाईट स्वरूपाच्या असावीत का बेस्ट स्वरूपाची असावीत? तर ती बेस्ट स्वरूपाची असली पाहिजेत, असायलाच पाहिजेत. म्हणून इथं बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ असली पाहिजे असं तो म्हणतो आहे. फाइंड द अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. हे काय सोपं आहे. मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे, सी, मी. आता हे काही अवघड स्वरूपाचं नाही आहे. पुढं बघा. व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. आता रायमिंग स्कीम कशी बघायची ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पूर्वी शिकवलेलं आहे 9वी इयत्तेमध्ये. सर्व जे शब्द दिसतात तुम्हाला ते शब्द शेवटचे शब्द बघायचे आणि त्यानुसार तुम्ही रायमिंग स्कीम ठरवायची. समजा मेक, टेक शेवटचे 2 शब्द आहेत आणि पुन्हा सक्सेस, डिस्ट्रेस आहेत, तर काय होईल बघा. तुम्हाला ती कविताच पाठीमागे मी
दाखवतो आणि राईम स्कीम कशी लिहायची तेही तुम्हाला सांगतो. राईम स्कीम ही स्टॅन्झा वाईज असते. स्टॅन्झा वाईज असते म्हणजे बघा, आता हे शेवटचा स्टॅन्झा बघा. इथं बघा शेवटचे शब्द काय आहेत? ओव्हर, सी, बेस्ट, मी. बरोबर. मग इथं ओव्हर, सी यमक जुळत नाही. शेवटचं अक्षर जुळते का उच्चाराला? नाही. पण बघा, सी आणि मी हे जुळत आहे. मग ओव्हरला बेस्ट जुळते का? नाही. ओव्हरला कुठला शब्द जुळत नाही. सी नाही, बेस्ट नाही, मी नाही. मग त्याला ए देऊ आपण, रला उच्चाराला आपण ए म्हणू. पुन्हा सी, ई उच्चाराला आहे सीमध्ये, त्याला बी देऊ. बेस्ट वेगळाच आला सी, आणि पुन्हा मी, पुन्हा सीचा आणि मीचा मेळ बसतोय म्हणजे ए बी सी बी अशी राईम स्कीम होईल ह्याच लास्ट स्टॅन्झाची. त्याप्रमाणे लास्ट स्टॅन्झाप्रमाणे ही वेळ लक्षात तुमच्या आलेली आहे. मग प्रत्येक स्टॅन्झाचा फर्स्ट स्टॅन्झा, सेकंड स्टॅन्झा, थर्ड स्टॅन्झा याप्रमाणे रायमिंग स्कीम लिहायची. तशी हे बघा इथं दिलेलं आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशी रायमिंग स्कीम दिलेली आहे. बरोबर का? मग या कवितेची रायमिंग स्कीम काय आहे? ए बी सी बी, म्हणजे प्रत्येक स्टॅन्झाची ए बी सी बी आहे. व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. एका स्टॅन्झाची बघितली तर तशीच प्रत्येक स्टॅन्झाची आहे. त्यामुळं रायमिंग स्कीम ए बी सी बी. मॅच द लाईन्स इन द कॉलम ए. There is a timing, so we had missed that thing in the last video. Match the lines in column A with the figures of speech in column B. Now here figures of speech poetic devices, त्याला दुसरं नाव आहे, म्हणजे अलंकार. अलंकार म्हणजे काय तर शब्द वेगळे वापरलेले असतात पण अर्थ आपल्याला त्याचा त्यावरून काढायचा असतो. पोटात कावळे ओरडणे, आता ही काय पोटात खरोखर कावळा ओरडतोय का तर प्रचंड भूक लागलेली आहे, तसं असतं. इथं बघा ना, काही प्रकारचे अलंकार कवितेमध्ये असतात. उलटी सुलटी शब्दरचना असली की त्याला म्हणायचं इनव्हर्जन. बघा, डिसिजन्स आय मस्ट मेक, हे तर खरं वाक्य काय पाहिजे? आय मस्ट मेक डिसिजन्स असं पाहिजे. पण कवितेमध्ये तसं चालत नाही. यमक जुळवण्यासाठी त्या वाक्याला शब्द रचनेमध्ये बदल करावा लागतो. ते प्रोज ऑर्डरमध्ये नसतंय. म्हणजे काय, आपण जसं गद्य नेहमी वाक्य लिहितो का नाही, ही इज अ टीचर, टीचर ही इज कवितेमध्ये म्हणावं लागेल. ती उलटं म्हणलं की त्याला इन्व्हर्जन म्हणायचं. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, ॲपॉस्ट्रॉफ. बघा, अशा कुठल्या आपल्या जीवनामध्ये अस्तित्वात नसणाऱ्या कुठल्याही गोष्टींना उद्देशून आपण बोललो, बाबींना, तर त्याला ॲपॉस्ट्रॉफ म्हणायचं. लॉर्ड, स्टार्स, वर्ल्ड, डेथ अशा गोष्टींना. ते बघितली उदाहरणं आपण. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, डी डी पुन्हा आले का नाही ॲलिटरेशन. एका पाठीमागे एक दोन शब्द एकाच अक्षरानं सुरू होणारे झाले आणि ते साऊंड असले एकामागे एक की त्याला ॲलिटरेशन म्हणायचं. बघा, डाऊन डार्कन रोड, ॲलिटरेशन. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी रोड ऑफ लाईफ चूज करणार आहे. आता लाईफमध्ये काय आपल्या शहरामध्ये रस्ते असतात डांबरे, तसे काय रस्ते असतात काय? नाही. दोनच प्रकारचे, बॅड आणि गुड रोड असतो, राईट आणि रॉंगचा रोड असतो. पण इथं टेक द रोड ऑफ लाईफ म्हटलेलं आहे. मग रोड ऑफ लाईफ म्हणजे काय? वागणं कसं तुमचं राईट स्वरूपाचं का रॉंग स्वरूपाचं असलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. मग त्याला इथं खरं तर त्याला टेक द रोड ऑफ लाईफ म्हणायचं, त्यावेळी त्याला काय म्हणायचं? तुमचं वागणं हे योग्य असलं पाहिजे. मग ते मॅटॅफर आहे, त्याच्यातनं अर्थ आपण काय प्रत्यक्ष काढला. टू टेक द रोड ऑफ लाईफ, रोड ऑफ लाईफ म्हणजे बिहेवियर इन द लाईफ. कळालं? एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. नाव हिअर इंटरव्ह्यू इज गिवन हिअर, मेन क्वेश्चन्स, आणि इथं डूज डोंट्स दिलेले आहेत बघा. डू नॉट बी रूड, इंटरव्ह्यू घेताना कधी उद्दामपणे इंटरव्ह्यू घेऊ नका. ऑलवेज बी पोलाईट. डू नॉट आस्क एक्स्ट्रीमली पर्सनल क्वेश्चन, पर्सनल क्वेश्चन्स विचारायचे नाहीत. डू थरो रिसर्च ऑन द टॉपिक बिफोर बिगिनिंग द इंटरव्ह्यू, आणि चांगला अभ्यास त्या माणसाचा करून जायचं. त्या माणसानं काय काय जीवनामध्ये केलं आहे त्याची पुस्तकं वाचायची, त्याचं कार्यकर्तृत्व वाचायचं, मग त्याला प्रश्न चांगले विचारता येतात. डू आस्क क्वेश्चन्स रिलेटेड रिलेव्हंट टू द टॉपिक. समजा तुम्ही खेळ या क्षेत्रातल्या माणसाकडे गेलेला आहेत, खेळाच्या संबंधित तुम्ही प्रश्न विचारताय, उगाच राजकारणातला एखादा प्रश्न त्याला विचारला तर हे काय रिलेटेड रिलेव्हंट क्वेश्चन झाला का? तर तसले प्रश्न विचारायचे नाहीत.
तुमचा टॉपिक सोडून. डू मेक इट द इंटरव्ह्यू फ्री फ्लोईंग, नॉट टू मोनोटोनस. इंटरव्ह्यू कशी असली पाहिजे? फ्री फ्लोईंग. कुठंही तिथं तुम्ही ओढून ताणून आणल्यासारखं करू नका. फ्री फ्लोईंग असली पाहिजे. नॉट टू मोनोटोनस. कंटाळवाणी तर अजिबात नको. मधून अजून काही प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे जी जिवंत ठेवेल मुलाखत अशी विचारा. डू नॉट सिम्पली आस्क क्वेश्चन दॅट रिझल्ट इज जस्ट वन वर्ड, येस ऑर नो ॲन्सर. असले प्रश्न विचारू नका जे प्रश्न त्यांना कोड्यात टाकतील, उत्तरच येणार नाही किंवा एखाद्या शब्दात उत्तर त्यांनी दिलं जाईल होय नाहीमध्ये. असं नका करू. तर त्यांच्याकडून भरभरून तुमच्या प्रश्नावरती त्यांनी दिलेला रिस्पॉन्स हा चांगला दिलखुलास असला पाहिजे, भरपूर शब्दात असला पाहिजे असे प्रश्न विचारा. आज थरो WH क्वेश्चन्स विचारा. नेम ऑफ द इथं दिलेलं आहे बघा, 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. कोण आहे नेम ऑफ द इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यूअर म्हणजे घेणारा. इंटरव्ह्यू म्हणजे ज्याची घ्यायची तो. कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची? संध्या पाटीलची. कोण घेणार आहे? आकाश नाईक. त्याला इंटरव्ह्यूअर म्हटलं. टॉपिक कुठला आहे? स्पोर्ट्स. विनर ऑफ इंटर कॉलेज बॅडमिंटन चॅम्पियन. म्हणजे बॅडमिंटन खेळामध्ये चॅम्पियन झालेला आहे तो स्पोर्ट्समधली ही संध्या पाटील आहे. स्पोर्ट जिमखाना हॉल ठिकाण आहे, 21-19 डेट आहे, टाईम आहे, ड्युरेशन आहे आणि टाईमसुद्धा ठरवले आहे. प्रश्नसुद्धा तुम्ही निश्चित केलेले आहेत. हॅलो संध्या, थँक्यू फॉर टॉकिंग टू अस टुडे. कॅन यू लेट अस नो हाऊ यू फेल्ट वेन यू फायनली वन द इंटर कॉलेज बॅडमिंटन चॅम्पियनशिप लास्ट वीक. गेल्या आठवड्यात तुम्ही चॅम्पियनशिप जिंकली ती. कॅन यू लेट अस नो हाऊ यू फेल्ट, मग तुम्हाला कसं वाटलं गेल्या आठवड्यात जिंकलेल्या त्या चॅम्पियनशिपबद्दल. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर सच ॲज इम्पॉर्टंट इव्हेंट. या इम्पॉर्टंट इव्हेंटला तुम्ही प्रिपेअर कसं केलं. व्हॉट वॉज युअर टिपिकल रुटीन. तुमचं एक खास रुटीन काय होतं या यशापूर्वी. डिड यू फेस एनी चॅलेंज. तुम्हाला काही चॅलेंज म्हणजे आव्हान फेस करावं लागलं का, सामोरं जावं लागलं का ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द इव्हेंट. या प्रिपरेशनसाठी इव्हेंटच्या या चॅम्पियनशिपसाठी तुम्ही बॅडमिंटनच्या गेला तर तुम्हाला काही चॅलेंज फेस करावं लागलं का. वॉज देअर एनी कॉम्पिटिटर हू यू फेल्ट वॉज बेटर दॅन यू ऑर वॉज मोर चॅलेंजिंग दॅन द अदर्स. एखादा कॉम्पिटिटर जो सर्व तुम्ही राऊंडमध्ये ज्या वेगवेगळ्या खेळाडूंना वर मात करत ज्यावेळेस चॅम्पियनशिप जिंकली तर तुम्हाला कुठला कॉम्पिटिटर हा स्पर्धक अतिशय मस्त बेटर चांगला वाटला, जो त्यानं फाईट चांगली दिली तुम्हाला, चांगला सामना केला तुमचा. हाऊ डिड यू ओव्हरकम एनी नर्वसनेस अँझायटी बिफोर इच मॅच. प्रत्येक मॅच सुरू होण्यापूर्वी तुमच्यामध्ये नर्वसनेस जे येतं म्हणजे थोडंसं तुम्ही नर्वस असता, नाराज राहता, यश मिळेल का अपयश मिळेल का, कसलाच प्रतिस्पर्धी असेल याच्याबद्दल नर्वसनेस असतं, चिंता असते, एन्झायटी. तर त्याच्यावरती तुम्ही ओव्हरकम कसं करता, म्हणजे त्याच्यावर मात कशी करता. ओव्हरकम करणं म्हणजे इथं मात करणं, म्हणजे त्याच्यावर विजय प्राप्त करावा लागतो. कारण मन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही मनानं खचला तर तुमचं कुठल्याही प्रकारचं खेळामधलं कौशल्य कामाला तुमच्या तिथं मैदानामध्ये येणार नाही. व्हॉट वॉज युअर स्टेट ऑफ माइंड गोईंग इन टू द ऑल इम्पॉर्टंट फायनल मॅच ऑफ द कॉम्पिटिशन. फायनल मॅच तुमच्या मनाची स्थिती कशी होती त्या फायनल मॅचच्या दरम्यान. हू हेल्पड यू इन युअर प्रिपरेशन्स लिडिंग अप टू द टुर्नामेंट. या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला प्रिपरेशनसाठी कोणी मदत केली. आर देअर एनी स्पेशल पीपल हू थँक फॉर युअर अमेझिंग अचिव्हमेंट. काही खास लोक आहेत का ज्यांच्या या अचिव्हमेंट अमेझिंग या आश्चर्यकारक अमेझिंग अचिव्हमेंटबद्दल तुम्ही स्पेशल काही लोकांना थँक करू इच्छिता, असे कोण आहेत का. नाऊ दॅट यू हॅव वन द इंटर कॉलेज चॅम्पियनशिप, वेअर डू यू गो फ्रॉम हिअर. इथून पुढं तुमचं काय वाटचाल असणार आहे. विल यू ट्राय आउट फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स इन बॅडमिंटन. नॅशनल लेवलची टुर्नामेंटसाठी तुम्ही उत्सुक आहात का, तुम्ही प्रयत्न करणार आहात का. आर यू प्रिपेरिंग फॉर अ करिअर इन स्पोर्ट्स पर्टिक्युलर इन बॅडमिंटन. तुम्ही बॅडमिंटन या स्पोर्ट्समध्ये करिअर करू इच्छिता का. डू यू हॅव एनी वर्ड्स ऑफ ॲडवाईस फॉर अदर यंग टॅलेंट. काही टॅलेंटेड यंग येणारी मुलं असतात या क्षेत्रामध्ये स्पोर्टच्या, हू ऑल्सो वॉन्ट टू फॉलो ऑन युअर फुटस्टेप्स. तुमच्या पावलावर पाऊल टाकून तुमचा आदर्श घेऊन काही मुलं जर टॅलेंटेड स्पोर्ट्समधली मुलं येऊ इच्छितात तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल. व्हॉट
डू यू हॅव एनी वर्ड्स ऑफ ॲडवाईस, तुमच्याकडे काही उपदेशपर मार्गदर्शनपर काही शब्द आहेत का फॉर अदर यंग टॅलेंट, त्या युवा टॅलेंटसाठी. तर असे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत. तर हे सर्व तुम्ही पाहिलेलं आहे, ते तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे आणि ते तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये हे संपूर्ण एक्झरसाइजेस मला शाळा सुरू होताना पाहायला मिळाले पाहिजे आणि ते तुम्ही त्याप्रमाणे लिहा. थँक्यू. गुड बाय.